धनकवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जिज्ञासा विज्ञान प्रदर्शन व रंगोत्सव कला प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचा शुभारंभ स्वागत गीत व भारतीय विद्यापीठ गीत गायनाने तसेच सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला। कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ए.वाय. थोरात, पुणे शिक्षण विभागाचे माजी सचिव डॉक्टर अशोक भोसले, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.वाय. लाड, पर्यवेक्षक जी.एम. कुलकर्णी, उपक्रमासाठी परीक्षक म्हणून सौ आरती पाटील, सुलभा मेहत्रे यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य थोरात यांनी केले। यामध्ये विद्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच उपक्रमात सहभागी सर्वांचेच कौतुक केले। यावेळी डॉक्टर भोसले यांनी सांगितले की पुस्तकाच्या व्यतिरिक्त मुलांच्या बुद्धिमत्ता विकास व करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। मुलांचे आणि उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले। नामांकित अशी शाळा असून विद्यालयाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे। दर्जेदार प्रयोग मॉडेल मांडण्यात आले असल्याचे सांगितले। केवळ पाठ्यपुस्तकांच्याच माध्यमातून शिक्षण व परीक्षांमधून मूल्यांकन होत असले तरी मुलाखत व प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासाठी सर्वांगीण विकास करणे, विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे सांगितले। तसेच मानव प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला प्राणी जमिनीवरचा राजा आहे। विज्ञानाच्या जोरावर अनेक शोध लावले, अंतराळात देखील अधिराज्य निर्माण केले असते सांगतानाच विज्ञान सर्व विषयात सर्वसमावेशक आहे। त्या दृष्टीने प्रतिकृती मांडल्या, चित्रकला काढलेल्या आहेत, सर्वच खूप छान आहे, सर्वांचेच कौतुक आहे असे मत पुणे विभागाचे माजी सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी व्यक्त केले। विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक कुमार पाटील, अशोक रुपनवर, अश्विनी जंगम, उज्ज्वला बाबर, अक्षता देशमुख, कोमल सूर्यवंशी, अशोक निकम, अनिता जगताप, निशा बलाटे तसेच कला शिक्षक सत्यवान खंडाळे यांनी सहभाग घेतला। विविध विषयांचे 100च्या वर प्रकल्प यावेळी मांडले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ व्याख्याते एस.व्ही. गुरव यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक जी.एम. कुलकर्णी यांनी मानले।